नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र मुलकी महसूल प्रशासन। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम 1958 मध्ये राज्यात महसूल विषयक प्राधिकरण अस्तित्वात आली। त्यानंतर 1967 साली महाराष्ट्रात ग्राम पोलीस अधिनियम अस्तित्वात आला। 5 जून 1968 पासून राज्यात ग्राम पोलीस अधिनियम लागू करण्यात आला। राज्यात प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने 6 महसूल विभाग म्हणजेच रेव्हेन्यू विभाग स्थापन करण्यात आलेला असून विभागीय आयुक्त हा या विषयाचा प्रमुख असतो। या प्रत्येक विभागात प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी काही जिल्ह्याचा समावेश केलेला असून जिल्हाधिकारी हा जिल्ह्यासाठी महसूल व दंडाधिकारी यांचे कार्य पाहत असतो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यांचा समावेश असतो व काही तालुक्याचे बनलेले प्रांत किंवा गटांचा जिल्ह्यात समावेश असतो। तालुका स्तरावर महसूल व कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तहसीलदार हा अधिकारी असतो। काही तालुक्यापासून बनलेल्या प्रांत किंवा गटांसाठी जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी नेमले जातात। महसूलच्या दृष्टीने खेड्यात तलाठी हा कर्मचारी असतो। राज्यातील मुलकी व पोलीस प्रशासनाविषयी संक्षिप्त माहिती आपण खालीलप्रमाणे बघूया। मुलकी व पोलीस प्रशासनाचे भाग व संबंधित अधिकारी विभाग महसूल विभागाचे विभागीय आयुक्त हे असतात। संबंधित अधिकारी जिल्ह्याचे संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी हे असतात। काही तालुक्याचा गट प्रांत याचे संबंधित अधिकारी प्रांत अधिकारी म्हणजेच उपजिल्हाधिकारी हे बघत असतात। तालुक्याच्या ठिकाणी संबंधित अधिकारी हे तहसीलदार असतात। गाव आणि खेड्याच्या ठिकाणी पोलीस पाटील व कोतवाल हे त्या संबंधित कार्य बघत असतात। तलाठी सजा ग्राम पातळीवर तलाठी व कोतवाल हे संबंधित कार्य इथे बघत असतात। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।